तर नमस्कार, शुभप्रभात. सकाळचे 5:30 वाजले आहेत. आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि आपण आता चहा पिऊन आजचा हा दुसरा दिवस आहे त्याची आपण आता सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही आज आमच्या मंडळाने आम्हाला टोस्ट ठेवलेत आणि काळा चहा अशी व्यवस्था केलेली आहे. आणि इकडे तुम्हाला दाखवतो, इकडे बघा सुंदर असं बघा, इकडे चहाची व्यवस्था आहे. आणि हे आमचे अध्यक्ष हे आत्ताच धमक्या देत आहेत. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. तर आपले हे पदयात्री हे आमचे रेगे भाऊ लवकर, कारण कसं आहे त्यांना चालताना त्रास होतो म्हणजे लवकर उठून निघालेले आहेत. आणि इकडे बघा सुधीर दादा चहा आणि टोस्टचा आनंद घेताना तुम्ही बघू शकता. चहा आणि टोस्ट ह्या आपल्या या मंडळाने इथे व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे पूर्णपणे आस्वाद घेता. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आणि आई माऊलीची पालखी तुम्ही पाहताय. आपला जो साईबाबा मंदिर आहे इथे स्थानापन्न झाली होती. जय साईराम. आणि दुसऱ्या दिवसाला ही सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 25 मिनटं झालेली आहेत. बरोबर डॉट 6ला आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. आणि हा पहिला ग्रुप दीपेश म्हात्रे, पेटी, प्रेम आहे, परेश आहे, हर्ष आहे, हे सगळे, आणि मोहित म्हात्रे, आपला नीरज आहे. आणि हा आपण असा चालायला सुरुवात केली आहे आणि नॉनस्टॉप जवळजवळ 25 मिनटं झालेली आहेत आपण चालतो आहे. तर चला, आजच्या पण व्हिडिओला खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, आपण निघालो. त्यानंतर आपण इथे नाश्त्याला थांबलो आहे. तुम्ही बघू शकता की आपले सगळे पदयात्री जे आहेत तिथे नाश्त्यासाठी स्वतः अध्यक्ष, त्यानंतर हे सगळे आपले पदयात्री. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला की आपले जे लाडके भाऊजी आहेत, विनोद भाऊजी, ते हेच आहेत आपले लाडके भाऊजी. खूप सुंदर स्वभावाचे आहेत. आणि सुधीर दादा त्यांचे ते हे भाऊजी, आणि खूप चांगला स्वभाव आहे. खूप आपल्याला सेवेकरी आहेत, खूप छान अशी सेवा करतात. पण ह्या आरामानंतर आपल्याला इथे या गावामध्ये नाश्त्याची व्यवस्था केली होती. खूप सुंदर अशी व्यवस्था ते दरवर्षी करत असतात. आणि मिसळपाव होता. आणि तुम्ही बघताय प्रत्येकजण कसं आपल्या आवडीने ह्या मिसळचा आनंद घेत असताना आपले सगळे पदयात्री खूप मोठ्या संख्येने या गावातील लोकसुद्धा उपस्थित होते. आणि आपल्या सर्व पदयात्रींनी ह्या मिसळचा आनंद कशाप्रकारे घेतला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की सर्वजण हे खाण्यामध्ये व्यस्त आहेत. कारण खूप मोठा पल्ला होता. जवळपास एक 7 ते 8 किलोमीटर चालून आल्यानंतर हा आपला नाश्त्याचा स्टॉप असतो आणि तिथे हे सगळेजण आपले नाश्ता करत असतात. आणि यो आपला बाबूबाईसुद्धा आपल्या पालखीला आहे आणि खूप जुना सदस्य आहे बाबूबाई. दादा एक छत्री द्या. अच्छा, ओके. दादा एक छत्री द्या. धन्यवाद दिल्याबद्दल विकास काका धर्मवीर आनंद. तर मित्रांनो, पदयात्रेत चालण्यासाठी आपल्याला जे आपले लाडके नगरसेवक आहेत विकास दादा यांनी आपल्याला छत्री दिलेली आहे. बघू शकता. एक हात मदतीचा. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती.
दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव अवधूती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठी काळा जय नेत्री काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा जय निर्मळ वाटे दुजोडा काळा भोळा नेने विशाळा करगंगे पर्वती सुमनांच्या माळा तुझीचे उजळण श्रीगंठाने. प्रथेप्रमाणे आरती झाली. आरती झाल्यानंतर सगळेजण आपले आता जेवायला बसलेले आहेत. सगळ्यांचं जेवण झालं की मग थोडा आराम केल्यानंतर 4-4:30च्या दरम्यान आपण इथून पुन्हा पालखी मार्गस्थ करणार आहोत. तर सध्या आपले जे पदयात्री आहेत हे आता आपल्या ह्या जेवणाचा आनंद घेत आहेत. खूप छान असं नियोजन दत्तकाकाच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं आहे. खूप आणि गेली 15 वर्षे दत्तकाका खूप मनोभावी ही सेवा करत असतो आणि कुठेतरी प्रत्येक पदयात्रीला हे चांगलं वाटते आणि तेच आहेत. आणि आत्ता आपली पालखी निघालेली आहे. आपण इथे जेवण वगैरे करून आराम केला. आराम केल्यानंतर आपली पालखी पुन्हा मार्गस्थ आई एकविरीच्या मंदिराकडे म्हणजे कारल्या डोंगराकडे जाण्यासाठी निघालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय की आपली ही पालखी आपले जे पदयात्री आहेत आता एक खांद्यावर घेऊन पुन्हा चालायला सुरुवात करत आहेत. तर मित्रांनो, गौरव म्हात्रे गॅरी प्लस सेवेकरी खूप छान असं सेवा करत असताना पाणी देत असताना आपला गॅरी. मित्रांनो, कर्जतला आपण पोचलो आणि संध्याकाळची वेळ होती. इथल्या जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्या पालखीतला आलेल्या पदयात्रींसाठी नाश्त्याचा बंदोबस्त केला होता. गावातील लोक येऊन पालखीचं दर्शन ओवाळणी वगैरे करत आहेत. आणि इथे जे चौकामध्ये जो वडापाववाले आहेत त्यांनी खूप छान असं वडापावची व्यवस्था या आपल्या पदयात्रींसाठी केली होती. खूप छान वडा टेस्टी होता. चटणी खूप छान होती आणि चहा तर अतिउत्तम होती. तुम्ही बघताय की सगळे आपले पदयात्री बसून वडापावचा आनंद घेतच आहेत आणि इकडे पूजा आणि सगळं चालू आहे. तुम्ही बघताय आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की कशाप्रकारे आपण ही पदयात्रा करत असतो आणि प्रत्येक वाटसरू जे वाटेमध्ये भेटतात त्या प्रत्येकाला आपण हे दर्शन देत असतो. आणि नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता पुन्हा आपण निघालो आहे आणि आपण जिथे थांबलो स्वामी समर्थ मठ या मठात आपली पालखी आता इथे पोचलेली आहे. इथले जे ग्रामस्थ आहेत, ही मंडळी आहे, इथलं महिला मंडळ आहे, त्यांनी आपला आता हे पूजेचा जे पदयात्री आहेत त्यांना आरती ओवाळणी करून पालखीला ओवाळणी करून आपण या मंदिरामध्ये आपण आज वस्ती करणार आहोत. आपलं जेवण होईल, आरती होईल, त्यानंतर जेवण होईल, त्यानंतर आराम करून पुन्हा उद्या सकाळी आपण निघणार आहोत. तुर्तास तुम्ही बघताय इथे ज्या महिला मंडळं आहेत, महिला भगिनी आहेत, हे आपल्या पदयात्री आणि पालखी यांना आरती करत आहेत. देव रत्नाकरित फळा तुझलवरे कुमरा चंदनाती रोटी कुमकुम केशरा धीरे जडित जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव
स्वामी समर्थ महाराज की